आणि मग या स्पर्धेचा आजचा हा 3रा दिवस तुम्हाला पाहायला मिळतोय। या स्पर्धेचे आमचे आयोजक तुम्ही पाहताय, अगदी ज्यांनी मेहनत घेतली या स्पर्धेसाठी, खूप धावपळ त्यांची पाहायला मिळते। प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिलं जात आहे। ते आमचे मच्छिंद्रदादा पाटील असतील, जयवंतदादा भगत आहेत, माजी सदस्य संजयदादा भगत असतील, आणि भारतीय जनता पार्टी उसरली खुर्द, आणि ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून साकार होताना तुम्हाला पाहायला मिळते। अगदी वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। 14 विद्येचा विद्यापती, 64 कलांचा अधिपती बाप्पा गणराया, अगदी ज्या बाप्पाला आपण पाहिलं तर भारतीय संस्कृतीमध्ये पूजेचा अग्रगण्यमान आणि प्रथम स्थान दिलं गेलं, त्या बाप्पाला मात्र नमन करून आपण या स्पर्धेला करूया सुरुवात। चला, शेवटचा पुकार आहे तुम्हाला, क्षेत्ररक्षण सजवायचं आपण। त्यानंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत, ज्या राजमाता जिजाऊंच्या कुशीमधून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न उभं राहिलं, आणि ते स्वप्न मात्र सत्यात उतरवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केलं। तेच काम, तेच कार्य लिलिया आपल्या खांद्यावर पेळले ते शंभू महाराज। अशा या महान पुरुषांना प्रथम या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा करूया आपण। त्यानंतर अगदी ज्यांनी इंग्रजाविरुद्ध पहिलं बंड पुकारलं ते शिरडोन गावचे सुपुत्र आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके, ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं शिरडोन गाव, आणि त्यानंतर मग हा पनवेल तालुका तुम्ही पाहिला, ते मात्र आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके, त्यांना सुद्धा आपण करूया मानाचा मुजरा। कारण ही चला नौपाडा संघ 1 मिनिट बाकी आहे बघा, 1 मिनिट बाकी आहे, क्षेत्ररक्षण लावायचंय। कारण ही भूमी जर आपण पाहिली 5 षटक संतांची भूमी आहे, ही महाराष्ट्राची भूमी आहे। याच भूमीने अनेक संत दिले, अनेक महात्मा दिले, आणि आजही त्यांच्या विचारावर चालणारा हा महाराष्ट्र तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतोय। आणि पुन्हा एकदा त्या विचारांची अगदी या महाराष्ट्राला आणि या आपण मध्ये आपल्या सर्वांना गरज आहे। स्पर्धेला होतीये सुरुवात। या स्पर्धेसाठी खूप मोठे योगदान लाभलेले आमचे सर्व मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतील। मान ऑफ द सिरीज साठी रेफ्रिजरेटर तुम्ही पाहताय, जो फ्रीज आम्हाला पुरस्कृत केलाय, हरेश्वरजी भगत असतील। त्यानंतर स्पोर्ट्स सायकल तुम्हाला पाहायला मिळतील, सदस्य आमचे डेरवलीचे आहेत, गोरखदादा धुमाल असतील, रमाकांतजी पाटील असतील। त्यानंतर स्पोर्ट्स शूज तुम्ही पाहता आमचे गणेशजी शाहू आहेत, चेंडूची पूर्तता ज्यांच्या माध्यमातून आम्हाला केली ते राजूजी रोडे असतील, आणि त्यानंतर लाईव्ह तुम्हाला पाहायला मिळते स्पर्धा ते अक्षय भगत असतील, एबी इन्फ्रा। त्यानंतर आमचे रुपेशजी भगत दादांचे इथे शुभागमन झाले, त्यांचा मी स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। हे डीजे सिस्टीम तुम्ही पाहता आमचे मुकेशजी भगत असतील, सदस्य नितीनजी भगत, सरपंच साहेब आहेत यांच्या माध्यमातून, आणि विद्युत पुरवठा विजेची जी वीज आम्हाला पुरवली गेली ते आमचे एमएससीबीचे सन्माननीय आमच्या जिलारे साहेब असतील, या सर्वांचं आम्ही करतोय स्वागत। चला, 11 वाजून 1 मिनिट झालाय, सामना सुरू होणं गरजेचं आहे बघा। कारण जितका आयोजक तुम्हाला सहकार्य करतात ना, तुम्ही सुद्धा तितकंच करणं महत्वाचं आहे। श्री दत्त नौपाडा आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी पेठ असे 2 संघ आमने सामने उभे ठाकलेत, आणि पहिला सामना, आणि पहिल्या सामन्याला मात्र होईल सुरुवात। जसा पहिला सामना होतोय सुरू, तसा आपण देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा। या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीनं नौपाडा आणि पेठ संघाला करतोय आपण शुभेच्छा देऊया। पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते मेन पंच आमचे जीवन गावण सर, स्क्वेअर लेग पंच तुम्हाला पाहायला मिळतील द्वारकानाथजी चोरगे सर, आणि क्षेत्ररक्षण सजवलंय। पहिलं षटक P1चं इथे गोलंदाज हाताळताना पाहायला मिळेल गणेश कोहलीला तुम्ही पाहू शकाल। ग्रीन सिग्नल, सामना होतोय सुरू, 1 2 3 स्टार्ट। पहिला चेंडू, आणि पहिल्या चेंडूवर आक्रमकता सिद्ध करत असताना हा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो सलामीला आलेला सुनील एडे, आणि त्या सुनील एडेच्या बॅट मधून आलाय तो लॉंग ऑनच्या दिशेनं 1 बाउन्स 1 टप्पा, पहिला चेंडू, आणि त्यानंतर या स्पर्धेची सुरुवात होत असताना
गणपती बाप्पाला इथे नमन केलं जात आहे. अगदी कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण गणरायानं करत असतो आणि ती इथं मात्र करताना पाहायला मिळेल. डीजे मास्तर आमचे डीजे प्रणय असतील. पहिल्या चेंडूवर 4 टोटल. इथे मात्र आपण पाहिला तर हा 26वा चौकार होता या स्पर्धेमधील. हा चेंडू जर आपण पाहिला तर अगदी अवे फ्रॉम बॉडी अगदी दूरवर पाहायला मिळतोय आणि चेंडू मात्र सरळ आउटसाइड दी ऑफ स्टंप निघालाय आणि अवांतर येतोय आणि अवांतरच्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावर टोटल एक चेंडूचा खेळ संपला आणि 5 धावा गावदेवी पेठ संघाची धावफलकावर पाहायला मिळते. सलामीला सुनील एडे आणि दुसऱ्या बाजूला नितेश म्हात्रेला तुम्ही पाहताय. जबरदस्त अगदी वेल डिलिव्हरी पाहायला मिळते बघा. चेंडू पडला, अगदी थोडासा टॉस होताना पाहायला मिळाला, अगदी थोडीशी उसली घेतली आणि नजरेसमोरून जसा स्मेल यावा त्या पद्धतीने चेंडू मात्र सरळ निघाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि चेंडू मात्र इथे डॉट. षटक क्रमांक पहिलं तुम्हाला पाहायला मिळतोय ते म्हणजे P1चं पहिले षटक हाताळत असताना गोलंदाज तुम्ही पाहताय तो गोलंदाज गणेश कोहली आणि त्याच्या 2 चेंडूवर आलेत टोटल 5 धावा. अगदी पुन्हा एकदा चांगला चेंडू समोरून चेंडूला टॉस करतोय, समोरून चेंडूला टर्न करतोय आणि अक्रॉस द लाईन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज तिथे मात्र सुनील एडे मात्र फसला जातोय आणि डॉट चेंडू आणखी एक खेळतोय. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 5 धावा. सुरुवात पहिल्या चेंडूवर चौकाराने झाली परंतु त्यानंतर मात्र आपण विचार केला तर त्यानंतरची चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळत असताना गोलंदाज गणेश कोहलीला तुम्ही पाहताय. इथे मात्र फुल टॉस होता, फायदा उचलू शकला नाहीये परंतु इथे मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट क्लीन बॉल फलंदाज बाद. चार आणि धावसंख्या धावफलकावर टोटल आता स्थिरावलेली आहे. अंकुश लावलाय P1च्या षटकामध्ये अद्यापर्यंत 5 धावा. चला सामना सुरू करायचा बघा. पुढचा चेंडू असेल विलीन सुरते. विलीन सुरते काय जबरदस्त डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर अगदी बॅट आणि चेंडूचा किंचित अंतर राहिले बघा. थोडासा टर्न होताना पाहायला तिथे जखडले गेले, अगदी स्वतःला सावरलं आणि शांतता पाहायला मिळाली. विलीनच्या माध्यमातून डॉट चेंडू खेळतोय पहिलाच आणि त्यानंतर 5 चेंडू झालेत 5 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर गणेश कोहलीने चौकार खाल्ला, त्यानंतर स्वैर मारा परंतु त्यानंतर चेंडू कसं हाताळायचं हे त्यानं दाखवलं आणि अगदी योग्य लाईनने लेन पाहायला मिळेल. इथे मात्र बॅक टू द बॉलर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये तुम्ही पाहताय फील्ड करत असताना चेंडू अडला गेला अंगाला परंतु एक सिंगल मात्र रोखू शकले नाहीये. सिंगल मिळाली टीम गावदेवी पेठ संघाला. एक षटकाचा वाजवी खेळ संपला आणि P1चं जे षटक होतं मांडंडेरी पॉवर प्लेचं 9 क्षेत्ररक्षक तुमचे 30 यार्डच्या आतमध्ये 2 क्षेत्ररक्षक बाहेर असताना टीमनं जमवल्या. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 1 गडी गमावत 6 धावा 6 रन्स. सो मच डीजे प्रणय. सन्माननीय आमची उसरली गावची अगदी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ क्रिकेटवर ज्यांचं नितांत प्रेम आहे ते रामचंद्रजी भगत काका यांचं इथे शुभागमन झाले. त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून.
अगदी गणपती बाप्पाचं गीत अगदी जितकी लांब सोंड पाहायला मिळते, मग ते कसं घडलं काय घडलंय आपल्या सर्वांना माहिती आहे अगदी. आणि त्यानंतर मग सुपासारखे असणारे कान, खूप सारं पोट मोठं आपण पाहिलंय, कारण प्रत्येक गोष्टीला त्या पोटामध्ये समाविष्ट करणं. अगदी सुपासारखे कान म्हटलं तर मग प्रत्येकाचे गाऱ्हाण ऐकणं, सुखदुःख ऐकणं, आणि त्यानंतर जी लांब सोंड, आणि त्यामध्ये मग आपण पाहिलं तर जे पापी आहेत, जे आपण पाहिलं तर अगदी विनाशकारी, त्यांना नाश करण्यासाठी असे गणपती बाप्पाचं रूप आपण पाहत आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये एक षटकाचा खेळ मात्र संपला आणि धावसंख्या 6 धावा धावपलकावर तुम्ही पाहिली ती म्हणजे गावदेवी पेठ संघाची. बॉलिंग मार्कवर दुसऱ्या एंड कडून सज्ज गोलंदाज दुर्वेश गोवारीला तुम्ही पाहताय. पहिला चेंडू दुर्वेशाचा, षटक क्रमांक P2 चं तुम्ही पाहताय दुसरं षटक, आणि त्या पहिल्या चेंडूवर मात्र डॉट चेंडू येतो आहे. आणि डॉट खेळत असताना विलीन सुरतेला तुम्ही पाहताय. संघाचा पाठीचा कणा, संघाची पूर्णपणे विश्वास, संघाची दारोमदार त्याच्यावर आहे, आणि त्याचा विलीनला मात्र चांगला खेळ करणं, आणि त्याच्या जोडीला असणारा खेळाडू तुम्ही पाहताय सलामीला आलेला तो नितेश म्हात्रेला तुम्ही पाहताय. आणि या जोडीला मात्र आता चांगला खेळ करावा लागणार आहे, कारण नौपाडा संघ सुद्धा एक चांगला संघ आहे. विलीनकडे दमकम आहे, क्षमता आहे चांगला खेळ करण्याची, आणि ते मात्र करावं लागेल. परंतु इथे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप बराचसा बाहेर निघतोय चेंडू, आणि पंचांनी इथं आम्हाला सांगितलं जात आहे हा चेंडू असेल खराब, आणि त्याच्यावर दंडित 1 धाव एक्स्ट्रा खर्च झाली आहे. आणि या 1च्या बरोबरीने धावसंख्या 7 धावा धावपलकावर. 7 धावा तुम्ही पाहताय. आमदार चषक 2024चं हे पर्व तुम्हाला पाहायला मिळतंय. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. अगदी पुन्हा एकदा दूरवर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बराचसा आणखी बाहेर निघालाय, आणि त्यानंतर आणखी एक येतोय तो म्हणजे स्क्वेअर मारा. जितके एक्स्ट्रा चेंडू टाकाल तितके षटक लांबणीवर पाहायला मिळेल, तितक्या चेंडू तुम्हाला एक्स्ट्रा खर्च करावे लागतील. आणि इथे मात्र 2 चेंडू बॅक टू बॅक आले स्क्वेअर. धावसंख्या वाढली जातीये 8 धावा. अगदी क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना आपण पाहिली तर मग डीप मध्ये एक स्क्वेअर लेगला तुम्ही क्षेत्ररक्षक पाहताय, एक लॉंग ऑन आहे, एक लॉंग ऑफ तुम्ही पाहताय अगदी कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये. आणि मग इथे मात्र आपण पाहू शकाल काय जबरदस्त इथे मात्र झेल टिपला जातो बघा. अगदी पंच आम्हाला सांगतायत बघा, परंतु शेवटच्या ऐन मोमेंटला अगदी वेगळं काहीतरी घडलंय. विचार विनिमय इथं केला जाईल. 2 पंच तुम्हाला पाहायला मिळते, आमचे द्वारकानाथजी सोरगे सर आणि जीवनजी गावण सर. अगदी विचार विनिमय केला जातोय, अगदी योग्य डिसिजन पोहोचला जाईल. अगदी श्री समर्थ लाईव्ह तुम्ही पाहताय, स्क्रीनवर पाहिलं जाईल. अगदी डिफिकल्ट निर्णय, आणि तो इथे मात्र अगदी चाचपडताना आमचे तिसरे पंच पाहायला मिळतील. योग्य पद्धतीने क्षेत्ररक्षकांना आपण पाहिलं कॅरी करताना, परंतु शेवटच्या मुवमेंटला अगदी नोट आउट असेल बघा फलंदाज, कारण ज्या वेळेला अगदी झेल झेलण्याचा प्रयत्न झाला तिथूनच चेंडू मात्र अगदी जमिनीला लागला होता बघा. अगदी ते तिसरे पंच योग्य निर्णय पोहोचवत आहेत. विलीन सुरते मोठी विकेट होती, परंतु अपयशी ठरले क्षेत्ररक्षक, आणि जीवदान मात्र मिळालाय, परंतु डॉट चेंडू आला आहे, आणि धावसंख्या स्थिर आहे 8 धावा. प्रयत्न सुरेख होते, अगदी प्रयत्न चांगले. अगदी फर्स्ट स्लिप मध्ये म्हणे यष्टी रक्षकाच्या मागे जे क्षेत्ररक्षण होणं गरजेचं होतं ना, ते क्षेत्ररक्षण चांगलं होतं, कारण तुम्हाला इतका वेळ कमी असतो ना, चेंडू बॅटचा संपर्क झाल्यानंतर ते तितक्या वेळामध्ये त्यांना प्रयत्न केले, परंतु बॅलन्स थोडंसं सावरू शकले नाही. इथे मात्र जीवदानाचा फायदा, आणि चेंडू मात्र सरळ आजच्या दिवसामध्ये येतोय. हा लॉंग ऑफच्या वरतून आलेला दमदार स्ट्रोक विलीन सुरतेच्या ब्रॅट मधून येतोय गावदेवी पेठ संघासाठी षटकार. सो मच. प्रेसेसाठी आणि बायकोसाठी ताजमहाल बांधणारे अनेक झाले असतील, प्रेसेसाठी आणि बायकोसाठी ताजमहाल बांधणारे अनेक झाले असतील, परंतु मातेच्या स्वप्नांचं स्वराज्य निर्माण करणारे असे एकमेव राजा, आणि ते राजा शिवछत्रपती
मागच्या चेंडूवर आपण पाहिला षटकार, परंतु त्यानंतर मात्र आपण पाहतोय झेलबाद आणि फलंदाज विलीन सुरते जो आक्रमक होत होता त्या आक्रमकतेला लावला इथे अंकुश. आणखी एक फलंदाज बाद. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर होतोय. अगदी अचूक लाईन आणि लेंथवर चेंडूला हाताळलाय आणि त्या चेंडूवर मात्र फसवा चेंडू होता, त्याच्यावर फसला विलीन सुरते आणि मोठा धक्का आपण पाहताय तो गावदेवी पेठ संघाला. 2 फलंदाज गमावले. धावसंख्या 8 स्थिरावलेली आहे. टोटल जर आपण धावसंख्या टोटल जर आपण पाहिली तर या षटकामध्ये 8 आलेत आणि टोटल धावा धावफलकावर आहेत त्या 14 धावा. 14 रन्स पाहायला मिळत आहेत. अगदी पेठ प्रीमियर लीग सुद्धा आपण पाहिली असेल. पेठची गावदेवी पेठ यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पंच इथे सांगतायत चेंडू असेल नो. बघा अगदी पंचांनी आम्हाला सांगितलंय नो चेंडू असेल. अगदी एक्स्ट्रा धाव खर्च होतीये आणि पुढचा चेंडू फ्री हिटचा तुम्हाला पाहायला मिळेल. मग रोडवर ज्या वेळेला आपण बाईक गाडी चालवत असतो त्यावेळेला मग जे सिग्नल लावलेले असतात अगदी रेड झोन असेल तर मग थांबणं गरजेचं असतं आणि मग इथे तेच झालं. आणि आता मात्र फ्री हिटचा चेंडू त्याच्यावर मात्र काय घडणार आहे. गोलंदाज दुर्वेश आणि त्याच्या समोर आहे फलंदाज गुड्डू. इथे मात्र गुड्डूसाठी हा चेंडू आपण पाहिला अगदी अवे फ्रॉम बॉडी. अगदी आपण पाहिलं तर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यानंतर मात्र जर आपण विचार केला तर हा चेंडू मात्र अवांतर आलाय. 1 धाव एक्स्ट्रा खर्च झाली आणि धावसंख्या टोटल धावफलकावर जमतीये ती 16 रन्स. 16 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. चांगलं खेळ दोन्ही टीमचा पाहायला मिळतोय, परंतु पहिला सामना इथे मात्र अगदी मिस्टर 360 तुम्हाला पाहायला मिळतोय. मग सूर्यकुमार यादव असेल, आंतरराष्ट्रीय क्रिकेट AB de Villiers असेल, त्यानंतर मग ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिला तर मग सुमित डोंगरे असेल. असे नावलौकिक खेळाडू त्यांची आठवण करून देणारा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु त्याच्यावर यश मात्र आलं नाहीये. चेंडू खेळपट्टीवरच पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र डॉट येतोय. दुर्वेश गोवारी आणि चेंडू मात्र टोटल आता झाले त्या षटकामधील 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या स्थिर आहे टोटल 16 रन्स. हा चेंडू पाहायला मिळतो अगदी जोरदार अपीलमध्ये आपण पाहिलं उत्साह होता. पंच सांगतायत चेंडू अगदी बॅट खाली लागली आहे आणि त्यानंतर 2 षटकांचा वाजवी खेळ संपला जातोय. 12 चेंडू P1 आणि P2चं जे षटक होतं पहिल्या पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला पाबंदी होती, 2 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर, बरीचशी गॅप होती. दुसऱ्या षटकामध्ये आपण विचार केला तर मग 3 क्षेत्ररक्षक बाहेर असताना सन्माननीय आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक तुम्हाला पाहायला मिळतात आमचे मच्छिंद्र दादा पाटील आणि दादांचं इथे शुभागमन झालं व्यासपीठावर. त्यांचा मी करतोय आमदार ट्रॉफी MLA ट्रॉफी 2024 या स्पर्धेमध्ये दादांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया आपण. आणि मग 2 षटकामध्ये विचार केला तर धावा मी म्हणेन कुठेतरी 20-25 येणं गरजेचं होतं, परंतु तसं न होताना आपण पाहिलं 8च्या सरासरीनं प्रति षटकामागे जमल्या. त्या म्हणजे 2 फलंदाज गमावत असताना त्या टोटल 16 रन्स. चला टॉससाठी आम्ही विनंती करतो. बघा पहिलं सत्र संपण्याआधी आपण सज्ज व्हायचं यायचं इथं. जे हनुमान वाघिवली आणि मग त्यांच्या समोर खेळणारा 1 स्टार वाघाची वाडी. स्पर्धेमधील अगदी लांबडे षटक आपण पाहिलं. जास्तीत जास्त चेंडू हाताळण्याचं काम गोटिवली टीमच्यामुळे पाहिले तर 9 चेंडू हाताळले होते स्वराज म्हात्रे, परंतु इथे मात्र दुर्वेशनं अगदी 10 चेंडू फेकलेत. बघा टोटल 10 चेंडू. टाइम अलर्ट करायचं बघा. टाइम अलर्ट असेल आता तुम्हाला षटक वेळेमध्ये संपवणं गरजेचं असेल. चांगली स्पर्धा आहे आणि ती स्पर्धा वेळेमध्ये संपवून जास्तीत जास्त षटक खेळणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.
कारण आयोजक ते काम करतायत आणि त्यांना दाद देणं हे सर्व टीमचं बघा अगदी महत्त्वाचं काम आहे. इथे मात्र आपण पाहू शकाल चांगला चेंडू होता, अगदी सन्मान दिले बघा. चांगल्या चेंडूला सन्मान देणं, खराब चेंडूवर प्रहार करणं हे चांगल्या खेळाडूचं लक्षण पाहायला मिळत आहे. इथे मात्र सिंगल प्राप्त केली, सिंगलनं स्ट्राईक झाली, रोटेट एक सिंगल आली. धावसंख्या तिसऱ्या षटकाचा सुरुवात पहिला चेंडू झालाय आणि 17 धावा. 17 रन्स पाहायला मिळतात. गोलंदाज गणेश कोहली येतोय बघा. ज्या गणेशनं नितेश म्हात्रे जो सलामीला आला होता, अगदी 2 षटकं संपली तरी एकही चेंडू खेळला नव्हता आणि तिसऱ्या षटकाचा जो पहिला चेंडू होता तो खेळत असताना आपण त्याला पाहिलं आणि त्यानंतर एक सिंगल त्याने जमवली. पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईकला होते आमचे गुड्डू, एक सिंगल आली. धावसंख्या टोटल 18 धावा. 18 रन्स पाहायला मिळते. 18 आक्रमकता आता सिद्ध करावी लागेल तुम्हाला, चांगला खेळ करावा लागेल कारण मिडल ऑर्डरमध्ये गुड्डूला तुम्ही पाहताय, सलामीचा नितेश आहे आणि मग दोनही आता खेळाडूंना एक वेगळी भूमिका साकारून टीम गावदेवी पेठ संघासाठी धावा जमवणं हे खूप जिकिरीचं आणि महत्त्वाचं होणार आहे. कारण नौपाडा संघ तेवढा चांगला आहे आणि मग तुम्हाला 5 षटकांमध्ये कराव्या कमीत कमी 50 धावा तरी जमवाव्या लागतील. त्यानंतर या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक तुम्हाला पाहायला मिळत आहेत, आमचे जयवंत दादा भगत. दादांचं इथे शुभागमन झालंय, त्यांचं सुद्धा आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष असं स्वागत करूया आपण. त्यानंतर आमचे तिसरे आयोजक सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेचे संजय दादा भगत असतील आणि भारतीय जनता पार्टी अगदी उसरली खुर्द यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आमदार ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. युवा सेना आपण पाहू शकाल, हे सुद्धा स्पर्धेचे आयोजक आहेत. परंतु इथे मात्र अगदी डीप स्क्वेअर लेगला चेंडू येतो आहे, चेंडू फील्ड करणार, फेकी होणार तोपर्यंत मिळत आहेत त्या म्हणजे 2 धावा आणि या 2 धावीच्या बरोबरीने धावसंख्या 20 रन्स 20 धावा पाहायला मिळतील. 20 धावा धावपलकावर येत आहेत. किती धावा जमवल्या जातील, किती धावेचं टार्गेट सेट केलं जाईल, किती धावा जमवून मात्र आव्हान समोर नौपाडा संघाला ठेवलं जाईल पेठ संघाकडून, हे सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं आहे. इथे मात्र अगदी टॅप केलेला फटका पाहायला मिळतोय. चेंडू उचलेपर्यंत एक सिंगल पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि या सिंगलनं धावसंख्या एकनं वाढली जाते 21 धावा. 21 रन्स ऑन स्कोरबोर्डवर. अगदी उमेश सर आपण पाहिलं तर बऱ्याचशा स्पर्धा या मैदानावर होत आहेत. अगदी प्रचलित मैदान आहे. नाईट स्पर्धा, डे स्पर्धा अशा पाहिल्यात आणि त्यातलीच एक ही स्पर्धा ते म्हणजे डे स्पर्धा आमदार ट्रॉफी तुम्ही पाहताय. रोख रक्कम 1 लाखाची स्पर्धा, भव्य दिव्य आयोजन आणि तेवढंच चांगलं नियोजन सुद्धा पाहायला मिळतं आयोजकांच्या माध्यमातून. कारण आयोजन करणं सोपं आहे परंतु नियोजन करणं हे खूप महत्त्वाचं असतं. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खालून काढलं जात आहे, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये तुम्ही पाहताय, चांगली फेकी पाहायला मिळतीये परंतु 2 धावा वेगानं पूर्ण होत आहेत आणि या 2च्या बरोबरीनं षटक इथे मात्र आपण पाहू शकाल. तिसरं मात्र संपलं जात आहे. 3 षटकांचा खेळ मात्र संपलाय. 18 चेंडूचा खेळ संपला आणि टोटल रन्स जमवल्या त्या म्हणजे टीम गावदेवी पेठ संघानं प्रथम टॉस हरल्यानंतर बॅटिंग करताना 23 धावा. ड्रिंक्स पाणी न्यायचं मैदानात, तोपर्यंत जाऊया आमच्या लाडक्या प्रणय डीजे कडे. आणि मुघल साम्राज्याला खिंडार पाडत असताना जे सुंदर स्वराज्य मात्र निर्माण केलं ते स्वराज्याचे प्रणेते शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज. अगदी वय वर्ष 16 आणि 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथविधी आपण पाहिला. अगदी मग करंगली आपण तिथे पाहिलं तर
कापली गेली आणि रक्ताचा अभिषेक त्या शंकराच्या पिंडीवर केला गेला आणि त्यानंतर मुठभर मावले आणि त्यांच्या सोबतीनं हे स्वराज्य मात्र निर्माण झालं. अगदी या स्वराज्याचा इतिहास पाहिला अगदी मोठा आहे आणि त्यामध्ये मग आपण पाहिलं तर शूरवीर मावले अगदी प्रत्येकाचं योगदान सर्वांच्या रक्तानं माखलेलं आहे हे स्वराज्य. आणि त्यानंतर तो भगवा ध्वज तुम्हाला रायगडावर प्रत्येक गडकिल्ल्यावर पाहायला मिळाला. अशी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा स्वराज्य आणि त्यामध्ये आज आपण चांगल्या पद्धतीने वावरतोय, जगतोय, खेळतोय, राहतोय याचं श्रेय फक्त ते छत्रपती शिवाजी महाराजांना. म्हटलं जातं ना की जर आणखी काही वर्ष छत्रपती शिवाजी महाराज जगले असते तर प्रत्येकाच्या घराला सोन्याचे दरवाजे असते. ही म्हण काही खोटी नाहीये. अगदी त्या पद्धतीचं पारदर्शक काम होतं. जाऊया मैदानाच्या दिशेनं. अगदी 3 षटकं संपली आणि धावसंख्या धावपलकावर टोटल 23 रन्स. षटक क्रमांक 4 घेऊन येतो गोलंदाज विजय राणा. बॅक टू द बॉलर चेंडू होता. स्वतःच्या फॉलोमध्ये फील्ड करत होते परंतु चेंडू मात्र अंगाला अडला जातो आणि त्यानंतर अगदी यष्टीरक्षक सरसावले. एक सिंगल आली आणि या सिंगलनं मात्र 4थ्या षटकाला झाली सुरुवात. पहिला चेंडू पडला आणि त्यानंतर धावसंख्या 1 वाढली आहे. धावसंख्या टोटल 24 रन्स पाहायला मिळत आहेत. 24 धावा धावपलकावर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. विजय राणा पुन्हा एकदा सज्ज असेल. हा चेंडू पाहायला मिळतोय अगदी लोअर फुलटॉस होता. अगदी पाडवर चेंडू आदळला जातोय आणि मग त्यानंतर आपण विचार केला तर पंचांकडे अपील होती. पंच सांगता चेंडू बाहेर निघतोय. अगदी यष्टांना मिस होत नाहीये आणि त्यानंतर ही लेग बायची येते एक धाव. धावसंख्या 25 धावा. हा येतो असेल तर नितेशनं आणि षटकाराला टीम पेट संघासाठी 6च्या बरोबरीने धावसंख्या 31 धावा. 31 रन्स पाहायला मिळत आहेत. इथे मात्र स्विचिटचा फटका. लगा तो आबाद नाही तो बरबाद. परंतु इथं थडलाय आबाद आणि चेंडू मात्र सरळ येतो गोळीच्या वेगानं. अगदी तुम्ही पाहू शकाल डीप पॉइंटच्या दिशेने आलेला हा उत्कृष्ट फटका. 4 धावा चौकार. कमदार अगदी पनवेल विधानसभेवर ज्यांचं घवघवीत यश आपण पाहिलं ते पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत दादा ठाकूर. परंतु इथं मात्र अगदी चुकीचा चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडून दंडित केलाय. नो चेंडू इथे सांगितलं जात आहे आणि मग त्याच्यावर पुढचा चेंडू फ्री हिट पाहायला मिळेल. अगदी संधी होती फलंदाजाला सुद्धा फुलटॉस होता परंतु कन्वर्ट करू शकला नाहीये. प्रॉपर बॅटवर घेऊ शकला नाहीये आणि त्यानंतर मात्र नो चेंडूची एक धाव मिळाली आणि धावसंख्या टोटल 36 धावा. फ्री हिटचा चेंडू अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न होता. आपण पाहिलं तर लेग साइडच्या दिशेनं स्क्वेअर लेग मध्ये परंतु एक धाव मिळाली आणि या 1च्या बरोबरीने धावसंख्या धावपलकावर 37 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अगदी विकास कामांची गंगा आपण पाहिली तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये अगदी पनवेल तालुका असेल प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय. अगदी भारत देशामध्ये आणि मग चांगलं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जात आहे ते आपले नरेंद्र मोदी साहेब असतील पंतप्रधान भारताचे आणि त्यांच्या माध्यमातून अगदी प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष दिलं जात आहे. अगदी नमो 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 आणि मग 22 जानेवारी हा दिवस आपण साजरा केला. परंतु इथे मात्र आपण पाहू शकाल झेल मात्र चूक टिपलाय बघा. अगदी योग्य कॅरी केलाय. आय विल टेक झेल मी टिपणार आणि तो टिपलाय गोलंदाज स्वतः विजय राणानं आणि त्यानंतर मात्र आणखी एक धक्का लागतोय तो टीम गावदेवी पेठ संघाला. फलंदाज मात्र बाद झालाय तो गुड्डू म्हात्रे.
अगदी 9 महिने ज्या मातेनं अगदी स्वतःच्या मुलाला आपल्या पोटामध्ये वाढवलं आणि त्यानंतर मात्र फक्त त्याला शूरवीरांच्या आणि मग महापुरुषांच्या अगदी जर आपण पाहिले तर गोष्टी कथा सांगितल्या आणि त्यानंतर तेच मात्र घेऊन जन्माला आले आणि त्यानंतर हे स्वराज्य मात्र निर्माण केलं. स्पर्धेच्या माध्यमातून करूया मानाचा मुजरा. षटक क्रमांक शेवटचं स्लॉगरचं षटक, ग्रामीण भाषेमधील हाणामारीचं षटक, डेट ओव्हर ज्याला म्हटलं जातं ते घेऊन येतो गोलंदाज प्रज्योत भगतचा पहिला चेंडू येतोय मंचाच्या दिशेनं. संधी आहे धावचीची आणि ती प्राप्त करताना पाहायला मिळते गोलंदाज तिथे मात्र प्रज्योत आणि मग फलंदाज होते यावेळेला जितेश म्हात्रेला तुम्ही पाहताय आणि जितेश मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय. चला टॉस साठी बघा संपर्क करायचा आहे जय हनुमान वाघिवली आणि वन स्टार वाघाची वाडी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आला असेल संघ आला असेल तर आपण लगेच संपर्क करायचा आहे. शेवटचं षटक सुरू आहे. पहिला चेंडू झालाय. षटक संपल्याआधी आपण व्यासपीठावर टॉस बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. वन स्टार वाघाची वाडी आणि जय हनुमान वाघिवली. पहिला चेंडू त्याच्यावर सिंगल रनआउटच्या स्वरूपामध्ये दुसऱ्या धावेसाठी बाद झाला फलंदाज जितेश. एक सिंगलनं टोटल रन स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळाल्या त्या म्हणजे 38 धावा, 38 रन्स. आता या येणाऱ्या 5 चेंडूमध्ये जितक्या धावा येतील ना त्या गावदेवी पेठ संघासाठी अगदी सेकंड इनिंगमध्ये उत्तरार्धामध्ये गोलंदाजी करण्यासाठी खूप चांगले असतील बघा आणि ते आता या दोन फलंदाजांना प्रयत्न करावे लागतील. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळलेत. चेंडूचा बाटचा संपर्क झालाय चांगला परंतु क्षेत्ररक्षक पोहोचण्याआधी शॉट फाईन लेग मधून डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू सरळ निघालाय. लॉंग स्टॉक सीमा पा सूत्र हलवली गेली. प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग तुम्हाला पाहायला मिळालं परंतु इथे मात्र चेंडू होता फुल टॉस. फटका सुद्धा तेवढाच चांगला. स्वतःला गरकन फिरवलं फलंदाजानं आणि सरळ चेंडू या वेळेला लॉंग लेग क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. हा येतोय गावदेवी पेठ संघासाठी आणखी एक दर्जेदार स्ट्रोक 6 षटकार. आपलं सहर्ष स्वागत आहे. पुत्र व्हावा ऐसा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. ज्या पुत्रानं अगदी ज्या मुलानं खूप चांगलं काम केलं आणि मग असा अभिमान वाटावा असं काम मात्र आपण पाहिलं असेल. परंतु बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज प्रज्योत. आणखी एक फुलटॉस चेंडू परंतु फायदा उचलू शकले नाही बघा. अगदी हा चेंडू खेळायचा होता जर आपण विचार केला तर मग लॉंग ऑफच्या वरतून परंतु फटका फसला आणि फलंदाज मात्र बाद झालाय. सन्माननीय आमचे नरेशजी भगत साहेबांचे इथे शुभागमन झालंय. त्यांना विनंती या व्यासपीठावर आपला मी करतोय स्वागत. डीजे
जर पडली तर फलंदाज बाद असतो, हे बऱ्याच वेळेला आपण पाहिलंय. आमचे नितीन साहेब बोरनाडे असतील, बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे आपण पाहताय. अगदी त्यांचं इथे आपण करूया स्वागत. त्यांना विनंती आहे, व्यासपीठावरती आले त्यांचं आपण करतोय सन्माननीय. आपण पाहू शकाल नितीनजी बोरनाडे साहेब आणि साहेबांचं आपण करूया आमदार ट्रॉफीमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय आम्ही. एक चेंडू, एक रन्स, एकच धाव या चेंडूवर आपण पाहत आहे आणि धाव संख्या टोटल 49. इथे मात्र शेवटचा चेंडू, शेवट कसा होईल, परंतु सरळ समोरील दिशेमध्ये फटका होता. प्रयत्न इथं केलाय तिसऱ्या धावेचा, परंतु प्रयत्नात बाद झाले. मिळाले या चेंडूवर 2 आणि या 2च्या बरोबरीने धाव संख्या टोटल जमली ती म्हणजे 51 धावा. षटकं मात्र 5 संपली, पूर्वार्ध मात्र संपलं आणि मग आपण विचार केला तर 5 षटकांचा खेळ संपला आणि 51 धावा जमल्या. आणि आता करायच्या त्या म्हणजे 5 षटकामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये श्री दत्त नौपाडा संघाला अगदी गावदेवी पेठ संघ तुम्ही पाहताय, मग 10.40च्या सरासरीनं अगदी करायच्या त्या म्हणजे 52 धावा. लाईनअप मध्ये जाणं आणि लाईनअप मध्ये येणं हा स्पर्धेचा नियम आहे बघा. आणि मॅच संपल्यानंतर सेकंड करणं हे सुद्धा अनिवार्य असेल. पहिलं सत्र संपलं, पहिल्या सत्राचा खेळ मात्र संपलाय आणि मग धाव संख्या करायची ती टोटल दुसऱ्या सत्रामध्ये 5 षटकं 30 चेंडू आणि मग 52 धावा करायच्या आहेत त्या टीम श्री दत्त नौपाडा संघाला समोर गावदेवी पेठ संघाच्या. आणि जसा इनिंग मध्ये होईल बदल तसा आवाजामध्ये होईल बदल. आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. पेन तालुक्यातील एक नामवंत समालोचक ज्या बऱ्याचशा टुर्नामेंट आपल्या वाणीनं कव्हर करत असतात ते आमचे रायगड समालोचक असून जे सदस्य अगदी उत्कृष्ट समालोचक आमचे अमितजी म्हात्रे. गिली गिली चंपा खुश हुई रंबा या डायलॉगनं फेमस झालेले आमचे अमितजी म्हात्रे आणि त्यांना आपण करूया मायक्रोफोनवर इन्व्हाइट. थँक्यू. जाऊया आपण प्रेझेंटेच्या बॉक्समध्ये. इथे सन्मान केला जाईल. आमचे सन्माननीय तुम्ही पाहताय नितीनजी बोरनाडे साहेब आहेत, तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मध्ये आपण पाहिलं तर उत्कृष्ट घवघवीत यश ज्यांना मिळालंय नरेशजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करतोय. मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे मात्र आपण पाहतो नितीन साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण करतोय. पहिलं सत्र संपलंय आणि दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. आवाज ऐकूया आपण पुन्हा एकदा आमचे अमितजी म्हात्रे सरांचा. आज बऱ्याच वर्षानंतर आम्हाला सुद्धा अगदी संधी मिळाली बघा त्यांच्यासमोर. बरीच वर्ष त्यांचा आम्ही आवाज ऐकतोय आणि आज पहिली चान्स पहिली संधी अगदी अमित म्हात्रे सरांच्या सोबत. आणि चला टॉससाठी या बघा. जय हनुमान वाघिवली आणि वन स्टार वाघाची वाडी. जर वेळेवर नाही आलात आपण तर षटकामध्ये कपात केली जाईल. हॅलो, धन्यवाद. शेखरजी पाटील यांचा सुमधुर आवाज आपण सर्वांनी ऐकलात. आणि त्यांच्या वाणीनं त्यांनी सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं. अगदी मराठीचे अप्रतिम समालोचक आहेत ते. तर त्यांचे आपण स्वागत करूया. जमलेल्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करूया. ग्रामस्थ मंडळ व गावदेवी क्रिकेट संघ उसरली खुर्द आयोजित आमदार चषक 2024 आणि टुर्नामेंटचा आजचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसातील पहिली मॅच आपल्या भेटीसाठी इथं आली आहे. ती गावदेवी पेठ वर्सेस श्री दत्त नौपाडा यांच्यामध्ये. तर टोटल धावा काढलेल्या आहेत ते म्हणजे कोणी काढले तर पेठ संघानं इथं 52 धावांचं टार्गेट ठेवले श्री दत्त नौपाडा संघापुढं. विनंती असेल नौपाडा कॅप्टनला की आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण लगेच पाठवा.
शुक्रिया शेखर पाटिल जी, आपका हार्दिक हार्दिक स्वागत हम कर रहे हैं। और जहाँ इस मैच का उत्तरार्ध के लिए हम माइक्रोफोन के ऊपर जुड़ चुके हैं, मेरे साथ हमारे का बेस्ट गुणलेखक जिसे हम कहते हैं, उत्तम स्कोरर हमारे आदरणीय उमेश भाई भोईर मैनफम चिंतपाड़ा मौजूद है, तो उनका भी हार्दिक स्वागत। और चलते इस 52 का पीछा करने में पूरी तरह से कैसी सक्षम बल्लेबाजी होगी, मैच कौन जीतेगा कौन हारेगा इसका भविष्य हम तो जानते नहीं है, क्योंकि क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है और क्रिकेट बेहद रोमांचक खेल है। 52 का पीछा करने के लिए दोनों सलामी बल्लेबाज मैदान के अंदर आ चुके हैं। श्री नौपाड़ा टीम के संदेश और उनके साथीदार हैं विजय राणा। लेकिन गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए आरंभिक गेंदबाज बॉलिंग मार पर तैयार है। आप सभी लोग देख रहे हैं ग्रामस्थ मंडल और गांवदेवी क्रिकेट टीम उसरली खुर्द आयोजित अमदार ट्रॉफी 2024 का आज के टूर्नामेंट का ये तीसरा दिन है। जीवन जी गावन सर और दरकान स्वर्गीय सर इस बार अंपायर की ड्यूटी निभाते हुए, और हमारे तीसरे अंपायर सत्यवान जी काकड़े साहब थोड़े से इंजर्ड जरूर है। भगवान से हम उम्मीद करते कि जल्दी वो इंजरी खत्म हो जाए। एक अच्छे ज़बरदस्त शख्सियत है, अच्छे अंपायर है, लेकिन ये सुख दुख हर एक आदमी के जीवन में आता रहता है। 52 का पीछा करना है पटरी के ऊपर, देखिए रेलगाड़ी नहीं लेकिन दो तो आदमी चल रहे हैं। बड़ा मजा आता है। उसरली गांव बोले तो क्रिकेट की पंडरी है और इस गांव में बड़े बड़े टूर्नामेंट का आयोजन हमेशा होता ही रहता है। हम आते हैं और जाते भी हैं, लेकिन अब 52 का पीछा करने के लिए हम विनती करते हैं, यहाँ कौदी पेट कप्तान को ज़्यादा वक्त बर्बाद मत कीजिए, समय के साथ चलिए। अपनी फील्डिंग की सजावट की है तो तुरंत मैच की शुरुआत कीजिए। यस, टाइम अलर्ट आपको देता हूं कि मैच समय के साथ चलिए। तो चलिए, 4 ओवर जो है वो 20 मिनट में खत्म होना चाहिए। और पहली गेंद गुड्डू मात्रे की, इस बार आउटसाइड ऑफ टर्म गेंद रखी थी, शरीर से दूर रखा, खेलने की कोशिश जरूर की थी लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं है। लाइन अच्छी है और इसी के साथ लगभग देखा पहली गेंद डॉट चली गई। ऑफ साइड के ऊपर आप देख सकते हैं 4 खिलाड़ी है, ऑन साइड के ऊपर 3 खिलाड़ी है, 2 खिलाड़ी गज के बाहर है। दूसरा बॉल एक बार फिर से प्रहार करने का प्रयास किया था लेकिन गेंद बल्ले के ऊपर आई नहीं। ये वेरिएशन गेंदबाज की ताकत है और ऐसे हालात में 2 गेंदें डॉट चली गई। हम देख सकते हो तो इसी बीच एक बैकवर्ड पॉइंट खिलाड़ी है, एक शॉर्ट कवर है, शॉर्ट एक्स्ट्रा कवर खिलाड़ी है, और एक पीछे 5 स्लिप के ऊपर एक शॉर्ट पॉइंट लेके शॉर्ट स्क्वायर लेके, और एक मिड ऑन एस बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर, विकेट कीपर मारो। अरे यार ये हाथ से मौका गया ना, सटीक निशाना विकेट के ऊपर लगना चाहिए, इसलिए बचपन में थोड़ा गोटी नेम तुम्हारा कम था। हाँ, वो इम्पोर्टेंट बात है। दरकान चौरगे साहब को पूछो उस टाइम क्या होता था, तो गोटी के ऊपर गोटी बजते टन का आवाज आता था। नेम इज परफेक्ट चाहिए। भगवान श्री कृष्ण का नेम कैसा था, परफेक्ट। तो यहां सिंगल जरूर मिला और पहले रन के साथ खाता ओपन हो चुका है बल्लेबाज विजय राणा का। 51 रन चाहिए जीतने के लिए अभी तक। गुड्डू की अगली बॉल, ये गेंद गौन साहब खराब है और अतिरिक्त रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है। स्कोर पहुंचा है 2 के घर में। 50 रनों की अभी तक जरूरत है श्रीदत्त नौपाड़ा टीम को। शानदार जानदार एक कड़क आयोजन नियोजन किया हुआ है। 5 दिन की ये टूर्नामेंट है, 7 से चालू हो गई और 11 को खत्म होने वाली है। मालगाड़ी आई है, मालगाड़ी को देख के गदर फिल्म की याद आ गया हमें। इस बार देखिए आउटसाइड ऑफ टर्म गेंद रखी है, गेंद थोड़ी नीचे रह गई है। मिश्रण अच्छा है और पूरी तरह से गेंदबाजी भी अच्छी चल रही है। बड़े शॉट खेलने का मौका इस पावर प्ले में नहीं मिल रहा है बल्लेबाजों को। इसका मतलब क्या है, इसका मतलब एक ही है कि गेंदबाज की जो गेंदबाजी है वो सटीक है। आखिरी उमेश भाई ईश्वर की 2 गेंदें शेष है, 5वीं डिलीवरी और 2 विकेट से। इस बार देखिए खड़े खड़े आप खेलने की कोशिश करेंगे, बॉल की जगह पे पड़ रहा है उसको देखो, जानो परखो और मारो। संदीप पाटिल साहब हमेशा कहते थे कि लेंथ को देखो, बॉल किस जगह पे पड़ रही है देखो। सचिन तेंदुलकर साहब जी को एक बार किसी ने डॉट निकाल तो अगली बॉल के ऊपर अपड़ आता ही था, वो लेंथ को देखते थे क्या है। ये देखिए खूबसूरती के साथ ड्राइव किया है, एक्स्ट्रा कवर और कवर के बीच में खेला हुआ, ये 4 है क्या अंपायर, इस बाउंड्री है। और इसी के साथ देखा जाए तो अंतिम गेंद
और अंतिम गेंद के ऊपर चौवा है। 4 के साथ ओवर की समाप्ति हुई और 4 के साथ देखा जाए तो श्री दत्त नौपाड़ा टीम का स्कोर आगे पहुंचा है 6। बगैर नुकसान पे आने वाले 24 गेंदें शेष है और जीतने के लिए मेरे हिसाब से देखिए उनके भी पहली ओवर जब नौपाड़ा टीम कर रही थी तो गांव पेट टीम का भी स्कोर 6 था, लेकिन उनका एक हानि था, मतलब एक नुकसान, इनका विकेट गिरा था, लेकिन यहाँ विकेट गिरा नहीं है, स्कोर 6 है। आने वाले अभी तक 24 गेंदें शेष है और जीतने के लिए मेरे हिसाब से 46 रन चाहिए। ये 46 रनों की जरूरत है। शानदार जानदार आयोजन को आप देख रहे हैं। खूबसूरत ये इस बार देखा है गाउदी मैदान, मीनाक्षी नगर, उसरली खुर्द, पनवेल। आयोजक भारतीय जनता पार्टी, उसरली खुर्द। कड़क आयोजन है, परफेक्ट नियोजन है। मुख्य आयोजक हमारे मजेंद्र पाटिल साहब, जयवंत भगत साहब, संजय भगत साहब। ये पूरी तरह से इस बार मेहनत ली है, क्योंकि अभी तो फरवरी चल रहा है, मार्च के हमारे 10 तारीख या 11 तारीख तो चलेगा, 15 से आचार संहिता लगती है, तो चले हमारा बाजा बिस्तरा बांधना पड़ेगा अंपायर। तो चलिए हम हिंदी करते आई 11 जय हनुमान वाघवीरी बनाम 1 स्टार वाघाचीवाड़ी, दोनों कप्तान टॉस करने के लिए आई है। इस बार जोरदार प्रहार जरूर की खूबसूरती के साथ ड्राइव देखने को मिल चुका है। एक्स्ट्रा कर को सीमा रेखा के नजदीक गेंद को फील्ड किया है। यस, तो लक्ष्मण कामले जो गेंदबाज है जिन्होंने इस मैदान के ऊपर 6 गेंदों में 6 विकेट हासिल किया था इस साल ही ना। अच्छा, तो 2 साल, लेकिन वो तो उनकी जानकारी हमें अभी मिल चुकी है। ये देखिए लक्ष्मण जी को विकेट मिलेगी क्या? लॉन्ग ऑन वाला आया है। चलिए लक्ष्मण का यह मैदान लकी है, लिया विकेट और पहला झटका। स्कोर 6 लॉस ऑफ स्कोर 7 लॉस ऑफ 1 विकेट दीजिए। पहला झटका लक्ष्मण कामले को मिली पहली सफलता और पहली कामयाबी मिली इस बार देखा गाउदी पेट टीम को, जय हनुमान वाघवेली और 1 स्टार वाघाचीवाड़ी। इस बार मिड ऑफ दायरे के अंदर था, लेकिन चतुराई भरा इस बार थ्रो नहीं है। लेजी काम नहीं चलता क्रिकेट में, क्रिकेट तंदुरुस्ती का खेल है। लक्ष्य इंपॉर्टेंट बात है, ध्यान चाहिए अपना, और सबसे पहले चपलता, चतुराई, ये इंपॉर्टेंट बात है। अगर मिलेंगे इस गेंद के ऊपर एक सिंगल। स्कोर 8। नए बल्लेबाज आए संदीप भगत, जिन्होंने खुद का खाता ओपन किया है। विजय राणा स्ट्राइक के ऊपर, राणा ने हमला किया है क्या? राणा जबरदस्त शॉट, चल बजाओ गाना। से आया, गाना भी अच्छा बजाया और राणा पहुंच चुके व्यक्तिगत देखा जाए तो मेरे हिसाब से 8 पे, और टीम का स्कोर आगे बढ़ता है भाई 14 रन, 14 रन, लॉस ऑफ 1 विकेट। दूसरा ओवर जारी है। इस ओवर की आखिरी 2 गेंदें शेष है। राणा के बल्ले से छक्का देखने को मिल चुका है, यानी कि वाइडेस्ट लॉन्ग ऑन के ऊपर। इस बार अपील की थी, उंगली खड़ी, अंपायर दरकना छोड़ के सहमत हो गए इस अपील के लिए, विकेट के सामने आए और इसी के साथ देखा जाए लक्ष्मण कामले ने कह दिया राणा को बाय बाय, 8 रन बना के वापस।
52 स्कोर जो आपके सामने रखा है जीतने के लिए, इस हालत में स्कोर पहुंचा है 14। नए बल्लेबाज आ रहे हैं गणेश कोहली मैदान के अंदर। लक्ष्मण कांबले की आखिरी गेंद शेष, अंतिम बॉल ये दूसरी ओवर की। हम देख सकते हैं खिलाड़ी पॉइंट बैकवर्ड पॉइंट के ऊपर, एक शॉट कवर के ऊपर है, मिड ऑफ है, एक फाइसली पे शॉट फाइनल, एक शॉट स्क्वायर लेके और जड़ में जरूर गेंद को फेंका था। बैटर पैड के 20 इस गेंद को फेंका था, लेकिन इसी के साथ बहुत ही खूबसूरत ही ओवर साबित हो चुका है कांबले का। खत्म हुआ ये ओवर, लेकिन इस ओवर में रन आ चुके मेरे हिसाब से 8 आए और उन्होंने या लगभग का 2 सफलता हासिल किया है। 2 बड़े धक्के दिए जर्मन वाघविली आणि 1 स्टार वाघा चिवाडी दोन्ही कॅप्टन टॉससाठी या। चला टॉससाठी लगेच संपर्क करायचा आहे जय हनुमान वाघिवली आणि 1 स्टार वाघाची वाडी। मी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आमचे सन्माननीय नितीनजी बोरनाडे साहेबांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभास्ते टॉस करायचा आहे। एका बाजूला वाघिवली आणि दुसऱ्या बाजूला वाघाची वाडी असे 2 संघ तुम्हाला पाहायला मिळतील। दोन्ही टीमच्या दरम्यान टॉस केला जाईल। 1 स्टार वाघाची वाडी आणि जय हनुमान वाघिवली असे 2 संघ एकमेकांसमोर खेळताना पाहायला मिळत आहेत। टॉस केला जातोय नितीनजी बोरनाडे साहेबांच्या शुभ हस्ते। हेड इज कॉल आणि टेल काटा टॉस इथे जिंकलाय 1 स्टार वाघाची वाडी संघानं। डिसिजन काय असेल आपला? फिल्डिंग करणार आहेत आणि मग जसा सामना संपेल पेंडिंग आहे, पेंडिंग आहे डिसिजन आणि जसा सामना संपेल त्याच्यावर अंमल करा आणि मग सामन्याला पण सुरुवात करा। यस गुड शॉट और ये शानदार चौवा आया है। बाउंड्री के बदले स्कोर उमेश भाई 18 इस 18 पे जा चुका है और इसी के साथ लगभग देखा जाए तो मेरे हिसाब से 2 विकेट मैदान से बाहर चले गए हैं। नए बल्लेबाज जो गणेश कोहली जिन्होंने अभी तक खाता नहीं किया, लेकिन संदेश भगत इस बाउंड्री के साथ पहुंचे 5 में। तीसरे गेंदबाज सुनील एड़े आए गेंदबाजी करने के लिए। ये शॉट ऑफ लेन जरूर गेंद थी, बैक पर जाकर गेंद को पुल करने का प्रयास किया था। अरे ऐसा नहीं चलता फील्डिंग, तुम ऐसी फील्डिंग करेगा ना तो वो रन चुराएगा। ये कोई लगान फिल्म नहीं है। और ट्रेन से देखिए सभी यात्रा करने वालों को सफर यात्रा हो जाए, मैच को देख रहे। क्रिकेट हिंदुस्तान के गली गली में लोकप्रिय हो चुका है। तारकनाथ चौरगे साहब जीवन सर देख रहे कि ट्रेन में हम बैठेंगे, मैं लेके जाएगा आपको, डरो मत। दूसरी आपकी इंपॉर्टेंट बात है, एक दिन ऐसा कहीं मोर्चा अपना चलना चाहिए थोड़ा एंजॉय करने के लिए। एड़े तैयार है, ओ गुड बॉल एड़े, बहुत ही सुंदर गेंद। जगुडलेन स्पॉट के ऊपर एक गेंद थी, ऑन साइड के ऊपर खेलने का प्रयास था, वो मंसूबा फेल हो गया। टीम का स्कोर 20 पे जा चुका है। जीतने के लिए 15 में 32 चाहिए उमेश भाई, मुझे पूरी तरह जानकारी दे रहे। लेफ्ट आर्म ओवर द विकेट से एक बार फिर से इस बार देखा जाए नो बॉल है। गवन जी ने इशारा किया है, लगता है ओवर स्टेप है। यस तो अगली गेंद घुमाओ, भगवान
श्री कृष्ण का सुदर्शन चक्र। देखिए और स्टेप हुई है, खुद गावन साहब बता रहे हैं, अपना सुदर्शन चक्र घुमाए नहीं आपने। अगली गेंद फ्री हिट है, फ्री हिट बल्लेबाज के पास एक सुनहरा मौका है, लाइसेंस है, आजाद है मारने के लिए। बल्लेबाज पूरी तरह से गेंदबाज के ऊपर हावी बनने के लिए तैयार होते। फ्री हिट, फुल टॉस बॉल है बल्ले का और ये बाउंड्री जाएगी जमीन को चूमती हुई सीमा रेखा के बाहर। नंबर 4। दो है, 2 गेंदे शेष, माफ कीजिए। 26 स्कोर हो चुका है। अभी बाउंड्री आ गई मेरे हिसाब से गणेश कोहली के बल्ले से। ये गई, मैं बोला ना, खिलखिल चंपा खुश हुई लंबा। देखा पहले लंबा चक्कर मारा, खंबा ठोक दीजिए। अंतिम बॉल लटक जाएगा, कैच हिट का मौका है। ये ये मौका आया था, ये रनआउट का मौका नहीं। गुड रनिंग, बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। चीते की चपलाई, लोमड़ी का दिमाग और बाज के नजर के साथ आंखों में इशारा, परफेक्ट काम। 3 रन दौड़ के पूरा किया और आखिरी गेंद के ऊपर 3 आया। स्कोर पहुंचा है 35-35। 2 षटकानंतर आपण बघू शकता इथं श्रीदत्त नौपाडा संघाची धावसंख्या आहे ती 35, 2 गडी बाद 35। आता विजयासाठी बरोबर 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज, पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये। ऐकूया आमचे खास मित्र प्रणय डीजे यांची चांगली साऊंड सिस्टीम। सभी को प्रणय ने मंत्र मुग्ध किया, लेकिन मैदान के अंदर हम चल रहे हैं। 12 में 17 चाहिए तो 8.50 का रिक्वायर्ड रन रेट है हर ओवर में। और इस गेंदबाज बॉलिंग मार्ग पर आ चुके हैं उमेश भाई गुड्डू मात्रे। क्या पेन में शाही है, देखिए विविध रंग की। अगर हमारे पास ऐसी शाही होती तो कितना बड़ा मजा आ जाता, लेकिन 17 चाहिए जीतने के लिए। बॉलर आ चुके गुड्डू मात्रे, कोटे का पहला, जिन्होंने पहला ओवर फेंका था जिसमें 6 रन उन्होंने दिए थे, वही गेंदबाज आए बॉलिंग मार्ग पर। उर्द विकेट से शॉर्ट प्लेन गेंद जरूर है, हवा में जरूर इस गेंद को खेल दिया है। कैच की संभावना क्या कर रहे मुझे पता नहीं चले। वो देख, वो फुटबॉल खेला 2 और इसी के साथ ये तीसरा रन पूरा कर दिया। थोड़ा सा क्षेत्ररक्षण गांव पेट का खराब हो रहा है और इस 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता है। 3 रनों के साथ स्कोर आगे 38। जीतने के लिए अब 11 गेंदों में 14 चाहिए। तर सन्मान्य आमचे चंदू काका यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या। चंदू काका, तर चंद्रकांत भगतजी यांना विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावर यावं।
38। ये बढ़िया स्ट्रोक है मिड विकेट के ऊपर। ये भी इस बार देखा जाए थोड़ी सी कठिन कैच थी, लेकिन सिंगल मिलेगा। बल्लेबाज मेरे हिसाब से संदेश भगत को। संदेश भगत एक सिंगल के साथ व्यक्तिगत पहुंच चुके हैं 9 पे, और उनके साझेदार गणेश कोहली खेल रहे व्यक्तिगत देखा जाए तो 16 पे। उसमें एक छक्का, एक बाउंड्री और 2 टेबल है। तो जीतने के लिए अब रन चाहिए 10 गेंदों में 13। ये उड़ाया, ये कैचेट, गुड कैच, और लॉन्ग ऑफ के फील्डर ने लड्डू कैच को लपका, और इसी के साथ तीसरा विकेट मैदान से बाहर। बैक टू द बगआउट। पेट काज, और 2 रन इकट्ठा किया बल्लेबाज प्रतीक ने, और 2 रनों के साथ देखा जाए तो टीम का स्कोर आगे बढ़ता है 41, यानी कि 41 दाव संख्या 41। अब तो जीतने के लिए रन चाहिए मेरे हिसाब से 11। 8 में 11 चाहिए, 11 रन चाहिए और 8 गेंदे शेष। 8 गेंदे शेष और 11 रन चाहिए। शॉट द प्लेन, चलिए बाहर, गेंद ट्रेन में गेंद चली गई है। यात्रा प्रवासी को करने के लिए, हम मैच देखने के लिए छक्का। आ, 47, और ये चौरगे साहब ऑफ स्टंप के बाहर ही वाइड घोषित किया। तो इस साल जरूर हम महाशिवरात्रि में उमेश भाई के पास चलेंगे, क्योंकि काल भैरव जो चिंचपाड़ा के स्वयंभू देवस्थान है। टीम का स्कोर आगे बढ़ता है 48, 48। गुड्डू की ये गेंद थी, लेकिन थोड़ी सी अंपायर खुद धरकर चौरगे साहब कह रहे कि ये थोड़ी बॉल बाहर है, क्योंकि उन्हें काफ़ी जजमेंट है, क्योंकि वो विकेट कीपर भी बहुत ही खतरनाक थे उनके ज़माने में, जीवन जी गावन, और उन्होंने क्रिकेट भी अच्छा खेला हुआ एक साथ। लेकिन उनके ज़माने का बॉल अलग था। वो यमाराय का बॉल, उसकी क्या थी, वो बखिया जिसे हम लोकल कहती है, वो जल्दी ख़त्म नहीं होती थी। उसके ऊपर छक्का मारना, अभी तो क्या गुड शॉट के ऊपर भी छक्का मारते कौन भी, क्या तो क्या साहब, अभी गुड शॉट के ऊपर भी छक्का मारते। लेकिन उस टाइम ऐसा नहीं था। उस टाइम में 38 आ गए ना 6 ओवर में, मैच रफ एंड टफ बनती थी, स्लीप में लोग मार पकड़ जाते थे वो। लेकिन अभी ना, अभी फास्ट क्रिकेट है। अभी पटरी के ऊपर रेलगाड़ी चलती है ना, राजधानी एक्सप्रेस का खेल है। फास्ट गेंदबाज चले तो ठीक, नहीं तो रातों रात उनकी हालत खराब होती है। दोहराई नहीं जाती। विलिंसोर ने स्ट्रेट ड्राइव किया है, लेकिन फील्डर लॉन्ग ऑन के गए गेंद को उठाने के लिए एक, और इसी के साथ ये 2
चलिए, इसका मतलब दोनों टीमों का स्कोर भाई लेवल हो चुका है। लीगली जीतने के लिए सिर्फ तो नौपड़ा टीम को चाहिए 5 गेंदों में 1। विनिंग शॉट कौन खेलेगा? अभी तो नए बल्लेबाज मैदान के अंदर आज आए थे प्रतीक जो भगत है, व्यक्तिगत उन्होंने एक छक्का भी लगा दिया, व्यक्तिगत 8 पे खेल रहे। तर सन्माननीय संतोषजी भोईर साहेब यांचं व्यासपीठावर आगमन होते, त्यांना विनंती असेल या। प्रतीक विनिंग शॉट, और ये विनिंग क्या बॉल कैसी घुसी देगी, लकड़ा तितर बितर हो गए वहां। प्रतीक की पारी का खात्मा, विकेट नंबर 14 ड्रेसिंग रूम में रही। चलेगी, ऐसे बॉल अंदर जाएंगे, स्टंप टू स्टंप गेंदबाजी हो जाएगी, यॉर्कर फेंकेंगे, सीधी लाइन की गेंदबाजी हो जाएगी, गुडनेस स्पॉट के ऊपर गेंद होगा। ऐसी गेंदबाजी चलेगी ना तो दिक्कत भी पैदा आ सकती है नौपड़ा टीम के लिए। लेकिन आखिरी 4 में चाहिए 1 रन जीतने के लिए। 4 बॉल में 1 रन चाहिए। 2 खिलाड़ी सर्कल के बाहर है और बाकी खिलाड़ी अंदर है। इसका मतलब इन खिलाड़ियों ने इन बल्लेबाज को घेर लिया है, तो इनके ऊपर से मारना पड़ेगा गेंद। अगर मारेंगे तो जीत हार जीत 100% है। अगर उनके इलाके में गेंद को आप वहां इधर उधर खेलेंगे तो मुश्किल है रन मिलना। 4 में 1 और हवा में कैचेट, ये डे मैंने कह दिया ना, ये दबाव वाली मैच है। इसमें 440 का झटका देखिए, लगातार 2 विकेट बाहर के दीजिए, मजा आ जाएगा मैच में। पेट की गेंदबाज और विलिन सुरते ने 2 गेंदों के ऊपर 2 झटके दिए। अब नए बल्लेबाज आ चुके हैं दुर्वेश गोवारी, और ये देखिए दबाव पड़ता, फुल टॉस डिलीवरी जैसी थी, अंडर प्रेशर आया है। पेट वाले ये कह रहे हैं कि देखिए विनती अंपायर है अंदर, लेकिन आखिरी 2 बॉल जीतने के लिए 1 रन चाहिए। ये गेंद डॉट चली गई ना सुरते तो समझ जाए मैच में और मजा हो जाएगा। ये गेंद महत्वपूर्ण है, कैसी जाएगी, इसको फंसाया, इसके पैर के अंदर उमेश भाई जंजीर फेंकी है, कैद किया कैद इसे कारागृह में। आप वो मैच और कमेंट्री ने सुने, क्योंकि कभी भी हर रन आ सकता है। धक धक है इस मैच में, दोनों टीमों की साख दाव पर। 1 बॉल 1 और कैच इट, गुड कैच, वॉर्ड डीजे कम ऑन, डीजे कम ऑन।
दिस इज अ ग्रेट बॉलर। नौपाड़ा टीम आप हस्तांतरण कीजिए, हार जीत क्रिकेट का हिस्सा, आप हस्तांतरण नहीं करेंगे पर एक बार फिर दबा टूर्नामेंट हो गया, आपको मौका नहीं मिलेगा। हार जीत होता है उसमें दिक्कत नहीं, लेकिन ऐसा नहीं है, क्रिकेट है। अरे लांस क्रूजर ने मैच निकाली थी, डोनाल्ड दौड़ के आ गया, उसको क्या लगा होगा, फिर भी ऑस्ट्रेलिया ने हाथ मिलाया और तुम ऐसे ही जा रहे। दस्तूर का पालन कीजिए, डिसिप्लिन है हमारे टूर्नामेंट का। चलिए, तो मैन ऑफ द मैच का अवार्ड ही वही है, उसको ही दे रहे हैं, यानी कि विलिंद सूरते कम ऑन द प्लीज स्टेज एंड द मैन ऑफ द मैच अवार्ड। क्या गेंदबाजी की, घातक कमर तोड़ की, इसे कहता है असली क्रिकेट, इसे कहता है क्रिकेट का जुनून, और वो जुनून दिखाया विलिंद सूरते। शहनशाह ने परास्त कर दिया श्रीदत्त नौपाड़ा टीम को। हार्ड लक नौपाड़ा टीम, वेल डन पेट। यांच्या शुभ हस्ते दिला जातो मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड। चांगली बॉलिंग नितीन, अगदी विलिंद, अगदी मनापासून तुझं अभिनंदन। मैच मध्ये खरंच जान आणलीस तू, और ऐसी घातक गेंदबाजी चली, पूरी तरह से सरेंडर हो गए नौपाड़ा टीम को ये।